451 वर्षांची पोर्तुगीज राजवट म्हणजे गोव्याच्या सुवर्ण अस्तित्वातील एक काळा इतिहास। 18 जून 1946 रोजी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचं गोव्यात आगमन झालं। चा जून महिना डॉक्टर जुलिओ मिनोझिस यांच्या आग्रहाच्या निमंत्रणावरून त्यांचे खास मित्र डॉक्टर राम मनोहर लोहिया गोव्यात दाखल झाले। 10 जून 1946 रोजी डॉक्टर लोहिया हे मिनोझिस यांच्या असोळणा इथल्या घरी पोहोचले। डॉक्टर राम मनोहर लोहिया उत्तर भारतातील एक प्रसिद्ध सामाजिक नेते। ते गोव्यात आल्याचं समजताच लोक त्यांच्या भेटीसाठी येऊ लागले। दिवसेंदिवस लोकांची गर्दी वाढली। या सर्व लोकांची एकच फिर्याद, एकच इच्छा, पोर्तुगीज राजवटीपासून गोव्याला मुक्ती। आपल्याला भेटायला येणाऱ्या लोकांकडे संवाद साधताना डॉक्टर राम मनोहर लोहियांना एक गोष्ट समजली, ती म्हणजे ते प्रचंड हुकुमशाही आणि दडपशाहीत दिवस काढतायत। पोर्तुगीज राजवटीनं मानवी हक्कांना पायदळी तुडवलं होतं। लोक भीतीच्या वातावरणात जगत होते। लोकांकडे चर्चा केल्यानंतर पोर्तुगीजांविरोधात बंड करण्याचं निश्चित झालं। मडगावातील एका सार्वजनिक मैदानावर जाहीर सभा घेण्याचं ठरलं। दिवस ठरला 18 जून। हजारोंच्या संख्येनं लोक या सभेला जमा झाले। पोर्तुगीज पोलिसांचा ताफा त्या ठिकाणी हजर होता। डोळ्यात तेल घालून लोक आतुरतेनं डॉक्टर राम मनोहर लोहिया यांची वाट पाहत होते। आझाद गोमंतक दल स्थापन करणारे ॲडव्होकेट विश्वनाथ लवंदे आणि इतर स्वातंत्र्य सैनिक त्या ठिकाणी हजर होते। डॉक्टर जुलिओ मिनेझिस एका खुल्या घोडागाडीतून त्या मैदानावर पोहोचले। लोकांनी एकच जल्लोष केला। डॉक्टर राम मनोहर लोहिया आपल्या भाषणाला सुरुवात करणार एवढ्यात पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना अडवलं। डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या अटकेनंतर गोमंतकीय जनता पेटून उठली। पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू झाला। आपले विचार व्यक्त करण्याचंही स्वातंत्र्य नसल्यानं गोमंतकीय आणखी चिडले। 20 जून 1946 रोजी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांना पोलिसांनी मुक्त केलं आणि भारतात पाठवून दिलं। 18 जून 1946 नंतर गोव्यात सत्याग्रह चळवळीला जोर आला। 23 जून 1946 रोजी पणजी, फोंडा, मडगाव आणि वास्को जय हिंद मोर्चाला सुरुवात झाली। वास्कोतील मोर्चानंतर झालेल्या भव्य सभेत टी.बी. कुन्हा यांचं भाषण होतं। भाषणानंतर त्यांना लगेच अटकही होते। 29 जून 1946 ला टी.बी. कुन्हा आणि बर्था मिनेझिस यांचा मडगावात सभा घेण्याचा प्रयत्न सुरू होतो। टी.बी. कुन्हा आणि बर्था मिनेझिस यांना पुन्हा अटक होते। पोर्तुगीज पोलीस दोघांनाही बंदुकीच्या पट्ट्यानं भरपूर मारतात। (28 जुलै 1946 रोजी टी.बी. कुन्हा यांना 8 वर्षांची शिक्षा होते।
2 जुलै 1946 रोजी महात्मा गांधी गोमंतकीयांना एक संदेश देतात. पोर्तुगीजांपुढे मान खाली घालू नका. 40 कोटी भारतीय जनता आपल्या सोबत आहे. या संदेशाला अनुसरून संपूर्ण गोव्यामध्ये आंदोलन सुरू होतं. फोंडा, म्हार्दोळ, डिचोली, असोल्डा, करमळी, आमोणे, म्हापसा आणि इतर ठिकाणी मोर्चाला जोर येतो. नॅशनल गोवा काँग्रेसचे पहिले अध्यक्ष सत्याग्रही मार्गाने आपल्याला अटक करून घेतात. नॅशनल गोवा काँग्रेसची लोंढा इथं अध्यक्ष लक्ष्मीकांत भेंबरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते. राम मनोहर लोहिया यांनी पेटवलेली मुक्तीची मशाल पुढे नेण्याची घोषणा लक्ष्मीकांत भेंबरे करतात. पण त्यापूर्वीच भेंबरेंना अटक होते. यानंतर युवाग्रीव जॉर्ज, ॲडव्होकेट इनासियो फाचू, पुरुषोत्तम काकोडकर आणि त्यांच्या साथीदारांनाही अटक होते. त्यांना 8 आणि 13 वर्षांची शिक्षा सुनावली जाते. त्यावेळी म्हणजे 12 जुलै 1946 रोजी गोवा काँग्रेस समितीचे अध्यक्ष त्रिस्ताव ब्रागान्झकुन्हा यांनाही अटक झाली. त्यावेळी गोवा काँग्रेस समिती ही एकमेव भूमिगत स्वातंत्र्य लढा देणारी समिती होती. टीबी कुन्हा यांना अटक केल्यानंतर त्यांना पोर्तुगीजांसमोर सादर करण्यात आलं. यावेळी त्यांनी मिलिटरीलाही धडाडीचं विधान केलं. नागरी असहकार चळवळीला मार्गदर्शन केल्याचा आरोप माझ्यावर आहे, पण मी याचं श्रेय घेऊ शकत नाही, अन्य कुणालाही देऊ शकत नाही. ही चळवळ अद्याप नियोजित नाही. ही जनतेची चळवळ आहे, कोणत्याही दिशेविना. सुरुवातीपासूनच तुम्ही पाहू शकता की ते स्वयंस्फूर्तीनं उभं राहिलं आहे. जर कुणी याला जबाबदार आहे तर ते पोर्तुगीज प्रशासन. पोर्तुगीज राजवटीत त्यांच्याच मिलिटरी कोर्टात आपलं पुढे काय होणार याची तमा न बाळगता असा जाब देणं म्हणजे साधीसुधी गोष्ट नव्हती. टीबी कुन्हा यांनी वाघाचं काळीज दाखवलं. टीबी कुन्हा यांना एक मोठी शिक्षा फरमावण्यात आली आणि फोर्ट ऑफ पॅनिज या पोर्तुगालमधील कारागृहात बंदिस्त करण्यात आलं. सत्याग्रही मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न गोवा आणि राष्ट्रीय काँग्रेस करत होतीच. त्याचसोबत स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव करावा लागणार या विचारसरणीत आझाद गोमंतक दल 18 जून 1948 रोजी स्थापन झालं. – 1946 नंतर पुढं काय होतं? स्वातंत्र्य चळवळ जोर धरते की थंडावते? पोर्तुगीज भयभीत होतात की आणखी आक्रमक होतात? सत्याग्रह हा स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग हे गोवा आणि नॅशनल काँग्रेसचं धोरण होतं, तर सशस्त्र लढाच आवश्यक असल्याचं आझाद गोमंतक दलचं मत होतं. ॲडव्होकेट विश्वनाथ लवंदे यांनी त्याची स्थापना केली होती. आझाद गोमंतक दल जरी हिंसा आणि सशस्त्र लढ्यावरती विश्वास ठेवत असला तरी लढ्याचा मुख्य उद्देश मात्र समान होता: गोवा, दमण आणि दीवची पोर्तुगीज राजवटीपासून मुक्ती आणि भारतामध्ये समावेश. हिंसात्मक कारवाई, हल्ले याचा आझाद गोमंतक दलाचा एकमेव उद्देश म्हणजे पोर्तुगीज जुलुमशाही विरोधात आपला रोष उघडपणे जाहीर करणं, त्यांचा जुलमी कारभार बंद करणं. आझाद गोमंतक दलानं राज्याच्या विविध भागात हल्ला मोहिमांनी पोर्तुगीज प्रशासनाला घाम फोडला, पोर्तुगीज अधिकाऱ्यांच्या पोटात गुळा आणला. भय काय असतं हे जर कोणी पोर्तुगीजांना दाखवलं असेल तर ते आझाद गोमंतक दलानं. 1946च्या शेवटी जहालवादी आणि तडफदार तरुणांनी केलेली काही ऑपरेशन्स. आझाद गोमंतक दलानं वास्को इथल्या प्रशासकीय कार्यालयावर रात्रीच्या वेळीच हल्ला केला. कार्यालयात असलेल्या पोर्तुगीज पंतप्रधान डॉक्टर सालाझार व राष्ट्रपती जनरल कार्मोना यांच्या फोटोची तोडफोड
महत्त्वाची कागदपत्र आणि फाईल्सला लावलेली आग, खिडक्यांचीही तोडफोड आणि या सगळ्या मोहिमेचं नेतृत्व होतं दत्तात्रय देशपांडे यांच्याकडे. सत्याग्रह्यांना वाईट वागणूक दिली जात असल्यानं काणकोण इथे पोळे पोलीस चौकीवरतीही हल्ला करण्यात आला. चौकी जाळून टाकण्याचा प्रयत्न झाला. फिरंगी सत्ता आणि पोर्तुगीज शिक्षणाविरोधात आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी माशेलातील सरकारी पोर्तुगीज शाळेला आग लावण्यात आली. या घटनांनी पोर्तुगीज सरकारच्या पोटात गोळा आला होता. रात्रीच्या वेळी म्हापशातील फाजेंद कार्यालयावर देखील हल्ला करण्यात आला. हल्ल्याचा मुख्य उद्देश 60 ते 70 हजारांचा खजिना लुटण्याचा आणि फाजेंद इमारतीला आग लावण्याचा होता. एकोणीसशे 1954 आणि 1955 साली 15 ऑगस्ट रोजी हजारोंच्या संख्येनं सत्याग्रही गोव्याच्या विविध सीमांवरून राज्यात दाखल झाले. हजारो सत्याग्रहींचे लहान मोठे गट गोव्यात आले. या गटांना जत्था असंही म्हटलं गेलं. पोर्तुगीज सत्तेला खिळखिळं करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात सत्याग्रह करण्यामागं राष्ट्रवाद हाच हेतू होता. सत्याग्रही दोडामार्ग, बांदा, पत्रादेवी, पोळे, वाळपई, तेरेखोल या मार्गे गोव्यात शिरले. 1954 साली पोर्तुगीजांविरोधात सत्याग्रह घडवून आणण्यासाठी 15 ऑगस्ट हा दिवस निश्चित करण्यात आला. या सत्याग्रहाची देशभर मोठ्या प्रमाणात तयारी सुरू होती. तर गोव्यात पोर्तुगीज सरकार या चळवळीला सामोरं जाण्याची तयारी करत होतं. पोर्तुगीज सरकारनं आपलं सैनिकी बळ वाढवलं. गोळी घालून ठार करण्याचे आदेश सैनिकांना देण्यात आले होते. रेल्वे आणि फेरी सेवा बंद ठेवण्यात आली होती. सीमेवर मोठमोठे खड्डे तसंच चरी मारून ठेवण्यात आल्या होत्या. सर्व विदेशी वर्तमानपत्रांवर बंदी घालण्यात आली. शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. रात्रीच्या वेळी कर्फ्यू लावण्यात आला होता. 1954चा 15 ऑगस्ट जवळ येत असताना वातावरण तंग बनलं होतं. तरीही सरफरोशी की तमन्ना आपल्या हृदयात घेऊन आलेल्या सत्याग्रहींनी 1954 आणि 1955 साली 15 ऑगस्ट या दिवशी महासत्याग्रह केलाच. बांदा ते पत्रादेवी दरम्यान जेव्हा सत्याग्रही गोव्यात दाखल होतात तेव्हा पोर्तुगीज सैनिक मागे पुढे न पाहता निर्दयीपणे गोळीबार करतात. यात काही सत्याग्रहींना हौतात्म्य मिळतं तर अनेक जण जखमी होतात. यात सरदार कर्नल सिंग बनिपाल, पंजाबमधील एक तरुण, खूप शिकलेला आणि नुकताच विवाहबद्ध झालेला आहे. 15 ऑगस्ट 1955 रोजी इतर सत्याग्रहींसोबत बनिपाल मोठ्या जोशात गोव्यात दाखल होण्यासाठी आलेला. बांदा पत्रादेवी इथं पाऊल ठेवताच पोर्तुगीजांनी त्याच्या छातीवर गोळ्या झाडल्या. 21 वर्षीय कर्नल बनिपाल शहीद झाला. कर्नल सिंग बनिपाल यानं गोव्याच्या मुक्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. बांदा पत्रादेवी इथल्या भूमीवर रक्त सांडून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या कर्नल बनिपाल सिंग आणि इतर शहीदांना आमची मनापासून श्रद्धांजली.
कर्नल सिंग बनिपाल यांचा मृतदेह 2 विदेशी पत्रकारांनी भारताच्या हद्दीत नेला. इतर हुतात्मे तसंच जखमी झालेल्या सत्याग्रहींना याच दोघा पत्रकारांनी भारताच्या हद्दीत नेऊन ठेवलं. 1961 पासून 2015 पर्यंत बनिपाल यांच्या त्यागाची ना कुणाला आठवण झाली ना कुणी त्यांची दखल घेतली. 2015 साली पत्रादेवी पेडणे इथं हुतात्मा सरदार कर्नल सिंग बनिपाल यांच्या अर्धपुतळ्याची स्थापना केली ती गोवा हेरिटेज ॲक्शन ग्रुपनं. गोवा त्यांच्या या बलिदानाची नेहमी आठवण ठेवणार. सर्व हुतात्म्यांना आमचं साष्टांग नमन. सरदार बनिपाल यांच्या त्यागाची गाथा ऐकल्यानंतर गोवा मुक्ती संग्रामचा पहिला हुतात्मा बाळाराया मापारी याचं बलिदान आम्ही कधीच विसरू शकणार नाही. अगदी कोवळ्या वयातच बाळाराया मापारींची पोर्तुगीजांनी निर्दयीपणे हत्या केली. जीपला बांधून बाळाराया मापारी यांना पोर्तुगीजांनी फरफटत डिचोलीहून शिवोलीपर्यंत नेलं. बाळाराया मापारी यांचे बंधू रोहिदास मापारी यांचं बलिदान आम्ही विसरू शकणार नाही. बाळाराया मापारी पाठोपाठ 1.5 वर्षांनंतर पोर्तुगीजांनी रोहिदास मापारी यांची हाल करून हत्या केली. मापारी कुटुंबियांच्या या घरानं गोवा मुक्तीसाठी 2 हुतात्मे दिले, बाळाराया मापारी आणि रोहिदास मापारी. सेनापती बापट यांच्या बलिदानानं त्यावेळच्या तरुणांना गोवा मुक्ती संग्रामात सहभागी होण्याची स्फूर्ती दिली. ऑगस्ट 1955 हा दिवस हुतात्मा दिन म्हणून आपण लक्षात ठेवू शकतो.
पन्नालाल यादव. सत्याग्रहात सहभागी झालेल्या या तरुणाला हौतात्म्य प्राप्त झालं ते याच दिवशी पालये गावात. भूमिका देवस्थान परिसरात त्याला हौतात्म्य प्राप्त झालं. देवस्थानावर तिरंगा फडकवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पन्नालालच्या छातीवर निर्दयी पोर्तुगीज पोलिसांनी गोळ्या झाडल्या आणि काही क्षणातच पन्नालाल यादव गोवा मुक्ती संग्रामात शहीद झाला. पन्नालाल यादवचा मृतदेह अख्खा दिवस देवळातच राहिला. नंतर पोर्तुगीजांनी काही स्थानिक रहिवाशांच्या मदतीनं पन्नालाल यादवच्या पार्थिवाला अग्नी दिला. पालये गावात त्याकाळी भूमिगत कारवाई करणाऱ्यांचं मुख्य स्थान म्हणजे जुठाणे. सज्जी कुटुंबाला त्याकाळी पालयेकर हे नाव का स्वीकारावं लागलं, यामागे आहे गोवा मुक्तीचा इतिहास. परशुराम श्रीनिवास आचार्य 1924 साली त्यांचा जन्म झाला. गोकर्ण पर्तगाळ मठाचे मुख्य कारभारी. 1956 साली वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी गोवा मुक्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. ज्या पद्धतीनं परशुराम आचार्य यांना ठार करण्यात आलं, ज्या पद्धतीनं त्यांचा मृत्यू झाला, ते ऐकूनही अंग शहारतं. परशुराम यांचा मृत्यू म्हणजे पोर्तुगीजांनी आपल्या क्रूरतेचा दिलेला आणखी एक पुरावा.